महाराष्ट्र राज्यातील मोटार मालक चालक हा खूप मोठा दळणवळणाचा अविभाज्य घटक आहे। त्यांच्यामुळे राज्य शासनाच्या आर्थिक तिजोरीमध्ये महसूल वाढवण्यासाठी खूप मोठा वाटा आहे। मोटार चालक मालक यांची आर्थिक क्रांती होण्याकरता राज्यस्तरीय मोटार चालक आर्थिक महामंडळ स्थापन करावं। सदर मोटार चालक मालक यांच्या पाल्यांना शैक्षणिक, सामाजिक, आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मोठी मदत होईल। चालक हा देशाचा अंतर्गत शिपाई असून तो देशातील विविध राज्यातील लोकांना आपल्या वाहनाद्वारे अत्यावश्यक सेवा देतो। मोटार चालक हे आपलं कुटुंब सोडून हजारो किलोमीटर लांबचा प्रवास करून त्या पोटी मिळणाऱ्या उत्पन्नातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतो। त्यामुळे वाहन चालक मालक ड्रायव्हिंग करतेवेळी अपघातामुळे मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला एक ठोस आर्थिक रक्कम घोषित करण्यात यावी। या विषयावरती स्वतः जातीने लक्ष घालून लवकरात लवकर विषय मार्गी लावून सर्वसामान्य मोटार चालक यांच्यासोबत राष्ट्रवादी पक्ष कायम आहे, असं माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलं। सोलापूर राष्ट्रवादी ओबीसी कार्याध्यक्ष इरफान शेख, सचिव अर्जुन माळी, उपाध्यक्ष मिनाज बागवान, उपाध्यक्ष मारुती पुजारी, उपाध्यक्ष अयूब शेख, सरचिटणीस इमाम सय्यद, विरेश मदगिरी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। आज मुंबई येथे सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभागाकडून महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांना सर्वसामान्य कष्टकरी मोटार मालक व चालक यांच्यासाठी आर्थिक महामंडळ स्थापन करावं यासाठी निवेदन देण्यात आले। सदर निवेदनाची बाब वाचून माननीय अजितदादा यांनी सदर प्रश्न लवकर मार्गी लावण्याचे आम्हाला आश्वासन मिळाले आहे। सर्वसामान्य कष्टकरी मोटार मालक व चालक यांच्या पाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मजबूत खंबीरपणे उभा आहे। पुढे येणाऱ्या काळात यावर नक्की सदर महामंडळासाठी कार्य करू असे त्यांनी आम्हाला सांगितलेले आहे। धन्यवाद। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।